का मी जर व्हिडिओ काढला असाचा विषय नसतो शिवानी. बघा ते आपलं कोणतं काढायचं. तुला एक दिवस ब्लॉग काढ म्हणलं तर ते धोंडे जेवणाच्या व्हिडिओ मध्ये 2 मिनिटं बोलली आणि त्याच्यानंतर कोण काढीन तो काढायचं मला. बोल आता तू बोल. होऊ द्या तुमचं. सांगायचं ना बरं. सांगायचं होतं की बाबा मॅच आलो तर काय ताण किती एवढं सांगितलं असेल मी इतक्या डोक्याच्या बाहेर नसते गेले. हे बी नाही तुम्ही मजा घेतली असती. तुम्ही मजा समोरच्या तुम्ही मजा घेतली असती. मी हे बी मजा घेत कारण मग जसं घे ना तर समोरच्या तुम्ही मजा बी घेतली असती. मग काय माझ्या घेतली असेल पाहिलं तुम्ही मजा घेतली असतं. असती. मग काही काय नसतं वाटलं? पाहिलं. बसा. लोक तर असते लई काही करू शकते मी. नाही लोकल मध्ये समोरचे काम मध्ये गाडी अरे कोणाला ब्लॉक नाही करत शिवानी. ही डायरेक्ट इंस्टाग्रामवर ब्लॉक करून टाकते सगळं. तसं नाही कोण बोलत राहायचं बरं पप्पा बिन कामाचं. मी तर ओळखीचंच नाही ते. करत. ए बाई मामी बोल ग. का गं बाबू काय झालं तुला आ तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे. विषय काय आहे तुम्हाला पुढे माहित पडेल. आणि हे बघा आमचं गोंडस बाळ जे सगळेजण म्हणतात माझ्यावर गेले, पण तुम्हाला काय वाटतं सांगा या दोघांकडे बघून. मला तरी असं वाटतं की आजीवरच गेलेले बाळ आहे नाही का. हाच बाबू सगळ्यांना हाय कर. हाय हाय कर, हाय. हाय म्हण. हाय हॅलो गाईज म्हण. माय नेम इज नमस्कार. रुद्रांश दीपक क्षीरसागर. आचे कर. हा. नमस्कार. आणि मम्मीच्या मागचा पसारा नमस्कार. दादू आम्ही ना चेंजेस करणार आहेत, पण थोडा टाइम आहे. आणि आम्ही सगळे एकाच बाजीवरती एक सोबत बसलेलो होतो. नमस्कार. मी तुमचा रुद्रांश क्षीरसागर DSK चं पोस्ट. आणि मी तुम्हाला पुढे विषय सांगतो काय आहे काय नाही तर. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा हे सर बोल हो बोल ना तू बोल ना प्लीज बोल ना प्लीज ते मग चष्मा पाहतो. आणि तुम्हाला सांगू का तो आई बोलायचं शिकलाय. मध्येच आई बोलतो बू असं करतो, लय वेगळे आवाज काढतो तो, माहिती का काय का. आणि याच्या क्यूटच्या स्माईलसाठी एक मस्तपैकी छानशी कमेंट येऊ द्या. आणि व्हिडिओ नाही पडण्याचा मुद्दा पण तुम्हाला सांगतो मी पुढे काय नाही. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हा आमचा डुगू बाळ डुगू हे बघा डुगू कसा बघा टकलू बाबा. अरे कपडे घाला ना रे, कपडे घाला ना. हसलाय बघा हसला आहे का. ते मामीलाच हसत होते. आणि बिचारे त्याची परेशानी चालू आहे, कारण त्याला दात येत आहेत ना, तर त्या दातामुळे थोडासा त्रास होतोय. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे माझ्या युट्यूब फॅमिलीला की किती महिन्याच्या बाळाला क्युरिटीच्या गोळ्या देतात तुमच्या घरामध्ये, म्हणजे बाळ वगैरे असेल तर त्यांना तुम्ही कधीपासून चालू केलं तर दाताच्या गोळ्या. मला हे कमेंटमध्ये सांगा, कारण मी जरा कन्फ्यूज झालो आहे. विटॅमिन डी तर मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं तर, सप्लिमेंट पण सजेस्ट केलं तर विटॅमिनचं मल्टीविटॅमिनचं, तर ते सजेस्ट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता 2 मिनिटात तुम्हाला परत भेटतो, चला. आणि हा बघा ए चष्मा नाही तोडायचा, पहिले तोडा चष्मा. सोड दादू सोड नाही बिलकुल नाही. पप्पाच्या चष्म्याकडे जायचं नाही, पप्पाच्या चष्म्याकडे बिलकुल बघायचं नाही. नाही म्हणलं कळत नाही का. पादी चल पादी चला आवाज बंद कर. असं काढायचं म्हणते मी. असं काढायचं नाही. तुमच्या दोघींना एवढे युट्यूबला 32,000 सबस्क्रायबर आहे. या बाईचे 2,000 सबस्क्रायबर आहे युट्यूबला, आपल्या इंस्टाग्रामला. आणि हिचे व्हिडिओ चांगल्यापैकी जातात त्या ID वरती. समजायचं आणि हे दोघी जणी काय करते माहिती का, बसत्या कमी नाही समजायचं नाही, ह्या बसते आणि काय करतात मोबाईलमध्ये रील पाहते नुसत्या आणि दुसऱ्याला म्हणतात हे बघा ही कशी रील काढते ती कशी काढते. अरे तुम्ही काय करता ते दाखवा ना. तुम्ही स्वतः पण एक इन्फ्लुएन्सर आहे, सेलिब्रिटी आहे, रील स्टार आहे. मग तुम्ही दोघी काय करायला. तू देतो का मला मोबाईल काय देतो. देतो मोबाईल देतो. मग काय करता तुम्ही मोबाईल दिला तर काय करतात. आता तू देणारच नाही. ओ हे करायचं होतं ना. त्यांना शूट करायचं, बाहेर जायचं, ते पोरग गोडी गमते त्याचे शूट निघत असते ना ऑटोमॅटिक कितीतरी. हे काढू ना तुम्ही व्हिडिओच काढत नाही. मी काढीत नाही, तू काय करती. मी तो किती काढे म्हणा व्हिडिओ सांग बरं. मी बघते आपलं कोणतं काढायचं. तुला एक दिवस ब्लॉग काढ म्हणलं तर ते धोंडे जेवणाच्या व्हिडिओमध्ये 2 मिनिटं बोलली आणि त्याच्यानंतर कोण काढीन. तो काढायचं होतं मला. तुम्हाला गिफ्ट द्या ना याचं वट पौर्णिमेचं काहीतरी. काय वट पौर्णिमेचं गिफ्ट. मग द्यायला पाहिजे. नाही द्यायला मग मी तुम्हाला दिलं होतं पप्पाने लग्न झालं. हा म्हणा का पप्पा तुम्ही त्यांना दिलं होतं ना. मागितलं ती कधी देत नाही. बाबा तुमचा काय याच्यामध्ये रोल आहे मध्येच बघा हे काय हा, म्हणते म्हणून तर पप्पा काय ते माहिती हो, होतं. बळच म्हणजे पैसे. आमच्याकडे काहीच नसतं. हे माझं लेकरू पाय कसं झुकलंय तुझ्या.
झोपू दे त्याला झोपीत दाखवत नाही मी आता. ती खेळतो तेव्हाच दाखवत असतो व्हिडिओ. मला एवढं कळतं बाबा. जिथं पडलं तिथं दिप्यावानी झोपत राहतो, जिथं पडलं तिथं झोपत राहतो. आहे. शेप पापी शेप खाल्लं आणि पिल्लं माझं काही आहे का नाही त्याच्यात, खाल्लं पिल्लं माझं काही आहे का नाही. अरे एवढं शांत लेकरू आहे. हसतच मग ते असं. काय का तकलीफ कोणाला रडत ते रात्री किती चौघजण गप्पा मारतात रात्रीचं रडत जाऊ. थोडंसं ते लेकरू आहे, रडणार रडत नाही, नाही. रात्री- एवढं तेवढं रडतच असतं. रात्री पण त्याला एवढं किती शांत परेशान पड बाय. करतात. असं असं जगात तर कोणी असं मानसिक लेकरू वाय वाय करते लेकर सगळे. हा, आणि झोपेतून उठल्यावर पण ते असं करते. पण असतं का नाही. मग तुम्ही एक विचार करा किती म्हणजे मी लोकांना त्रास देत नाही असं म्हणत नाही. किती सुंदर आहे ते लेकरू. मला कॉपी म्हणल्यावर मग मी थोडी त्रास देतो. अरे खरंच सांगतो बरोबर. आपण लय भाग्यवान आहे की सुंदर लेकरू आहे आणि चांगले खरं सांगा किती भारी पाहिजे असतंय खेळतंय मस्त असं हसत राहतं. झोपून उठल्या कोणी तुम्हाला सांगू का मला आम्हाला रात्री लई त्रास देतो माहिती आहे, मला नेमकं झोप लागत. तुम्हाला सांगू का आम्हाला ना 7व्या महिन्यामध्ये सोनोग्राफीमध्ये काय सांगितलं होतं ते ना पप्पा ब्रेनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे आणि त्याला- त्याला नाही आता डॉक्टरला ब्रेनचा प्रॉब्लेम मला असं वाटायला लागलं. डॉक्टर कसे असतात माहिती का तुम्हाला काय सांगू मी डॉक्टरांचे एक्सपिरियन्स त्यामुळे काही मनाची बुद्धी काही देवाची बुद्धी आणि काही स्वतःची बुद्धी बी लावायचा डोक्याचा आणि मग वरचा भाग डॉक्टरांची दिसत नाही म्हणे डॉक्टर. असं कसं लेकरू देऊ शकते बरं ते डोक्याचा मशीन ते मशीनवर मशीनचा problem होता. मशीनचा प्रॉब्लेम होता त्यांचा म्हणून ते समजत नव्हतं. आपण जर त्यांच्यावर निर्णय घेतला असं ना वाटच लागली असते आपल्या आयुष्याची नाही का बरं असं पप्पा? काही विषय तुम्हाला सांगतो सांगितला होता मी विषय आतापर्यंत त्यांचा विषय असा आहे. आणि आता आमची लाईट गेलेली आहे. लाईटचं नेहमीप्रमाणे रडगाणं चालू आहे आमच्या जालन्याला. इकडे बघा हां हिचा व्हिडिओ तुझा विषय काय माहिती का व्हिडिओ नाही काढायचा. हिचा विषय काय आहे की हिचं नमस्कार. नमस्कार आता नको मग तुला सर वेळ खूप वाजले. मला जाऊ दे यार तू उशीर होतोय मला पहिलेच भनभन लावली काय माझी. हिचा विषय काय माहिती का की हे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत बसते आणि स्वतः व्हिडिओ काढत नाही. तुम्ही 20 रुपये देतो तुला सांग इकडे बघ. यांचा विषय काय माहिती का स्वतः व्हिडिओ काढतात त्यांच्याकडे स्वतः ऑप्शन आहे सगळं. इकडे येतो जर हे काय करते माहिती का दुसऱ्याचे व्हिडिओ पाहत बसते मग आणि नंतर दुसऱ्याचे म्हणते व्हिडिओ video- पाहिल्यावर माणसाच्या बुद्धीत थोडा उजेड अरे काय उजेड पडतो आपल्या व्हिडिओचं काय मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ जाईन नाही. तोंड ती आलं मॅडम की क्रीम लावायची. ती मॅडम बी काय करते माहिती का व्हिडिओ नाही काढणार झाली आता आणि परत मग सगळे सगळ्याला शिकली आहेस बघ पप्पा निघले. असं असतं का सांगा बरं. सगळे एवढे व्हिडिओची वाट बघतात आणि हे काय करतो माहिती का व्हिडिओला प्राधान्य देत नाही काही. म्हणजे माझ्या घरातले माणसं मला सपोर्ट नाही करत व्हिडिओसाठी. मी सरळ असं म्हणणार आहे आता. आणि आता वाजले तुम्हाला सांगतो 10:30 वाजत आलेत आणि आमची लाईट गेली आता इथं. आणि लाईट गेली पोरगं झोपलेलं आहे आणि लाईटीचा एवढा विषय चालला काय सांगा तुम्हाला मी सारखी लाईट यायचा तेव्हा लाईट आली आता. व्हिडिओ काढणारे तुम्ही दोघी सासूना मिळून व्हिडिओ काढणारे कसं होणार. मला टाइम नसतो तेव्हा तुम्ही व्हिडिओ काढता ना. आम्ही रील्स काढतो व्हिडिओ नाही काढतो. अरे रील्सनी काही नाही भेटत यांनी जर 2 पैसे भेटते काय आपल्याला, भेटून नाही आधार भेटू भेटतो. आमच्या उद्या हा मी असं नसन तर माझे व्हिडिओ बघा मित्रांनो. काय व्हिडिओ टाकते तुम्हाला सांगतो हे जे व्हिडिओ बघताना तुम्ही इंस्टाग्राम बरोबर आहे. काय माझ्या कशाला ID कशाचा ऑडिओ असतो. आयडी आहे माझी. माझ्या आयडी वर जाऊन बघा माझे व्हिडिओ किती भारी भारी याच्यापेक्षा भारी भारी. तुम्हाला सांगतो आयडी पप्पाच्या नावाने आहे. आयडी पप्पाच्या नावाने आहे दुकानाच्या नावाने आयडी आहे आणि व्हिडिओ टाकते मम्मी आणि त्याच्यावरती काय बी टाकते ती, काही काय बी, बी कशी काही टाकते? बी. उद्या आम्ही दोघं जण नसलो तर तुम्हाला बघा भेटेल ना अरे मम्मी काय पप्पा टाक- कसे व्हिडिओ टाका काढते. तुम्ही. मी तुम्हाला सांगतो ते व्हिडिओ नाही मी पप्पाला एक चांगला बाय फोन बाय. घेऊन दिला. म्हणलं की पप्पाचं फोन पे गुगल पे चलत नाही म्हणून मी घेऊन दिला मोबाईल. तर हे काय करते म्हणजे कशाचा व्हिडिओ काढते आणि टाकून देते कशाचा व्हिडिओ काढते टाकून देते कशाचा व्हिडिओ काढते टाकून देते कसा व्हिडिओ काढून टाकायचा. आणि हिने पहिले धोंडे जेवणामध्ये 2 मिनिटं कव्हर केलं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ काढला आणि त्याचं काय म्हणजे ते टाकलं का तुम्ही? मग टाकलं मी ते. मला वाटलं ते मला आवडत नाही माझा व्हिडिओ म्हणून नाही टाकला. नाही तुझा व्हिडिओ आवडायचा नाही विषय पण तुला व्हिडिओ काढायला सगळं म्हणजे टाइम नव्हता ना. मोबाईल नेट चालू नसतो. मोबाईल. बरं. तिचं नेट 1 GB आणि 1 GB मध्ये काय होणार आहे तुला तिकडे पप्पाचं अनलिमिटेड आहे. पहा आता तिला मोबाईल हॅक व्हायची भीती वाटते. मोबाईल जातो पुढं पण असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मोबाईल हॅक व्हायची भीती वाटते ती मला तुम्हाला सांगतो आणि म्हणून ती मी ती नेट बंद करून ठेव. काय किती विषय अवघड आहे गाड्या. आणि आता आमचं बाळ तर झोपलेलं आहे तुम्हाला दाखवत नाही मी आता. आणि आता शिवानीला मी सांगतो तू व्हिडिओ काढणं कधी की नाही का हे नाही करणार ना. मी तुम्हाला किती दिवस म्हणते झालं आपल्याला ते व्हिडिओ काढायचा तुम्ही कोणता? डोक्यातच काय नाही वट करून. आता पाय यांना वट पौर्णिमेची रील शूट करायची आणि काय म्हणते आता मी तुला म्हणलं तू ब्लॉग कधीपासून बनणार आहे. ब्लॉग बनणं म्हणजे या असा व्हिडिओ बनणं ज्याच्यामध्ये आपण इंट्रो पासून शेवटपर्यंत उद्या व्हिडिओ बनवीन ना, काढतो उद्या. तसं. म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित पडत नाहीये तो विषय मी तिला सांगतोय. आणि ती काय म्हणते माहिती का उद्या बनवीन ना ब्लॉग
बघा पहा ना. आता ह्या कारणास्तव व्हिडिओ बंद आहे. तुम्हाला सांगतो मी काय विषय झाला तर विषय आणि ह्याच कारणामुळे व्हिडिओ मागे पुढे होतात. मी शूट केला, मी काढलं तर व्हिडिओ पोस्ट होतात, नाही तर व्हिडिओ पोस्ट होतात. 1,500चं फाउंडेशन घेऊन द्या तुम्ही मला. अरे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे बघा मी तुम्हाला माझा चेहरा दाखवतो. केसांना मी जेवढे इफेक्ट लावले ना त्याच्यामुळे माझे केस गळाले. माझं आणि माझ्या बघा ना चेहऱ्यावरती मी कसं झालं. काहीच लावत नाही, पावडर सुद्धा लावत नाही. माझा चेहरा बघा किती क्लीन आणि क्लिअर आहे. माझं कसं झालं? आणि हिचा चेहरा बघा, हे बघा हिच्या चेहऱ्यावरती सगळे डाग डुगं पडायला लागले. तेच ना, तुम्ही काळे लक्ष काळे द्या डाग ना. पडायले सगळे. आणि ती म्हणते मला फाउंडेशन द्या, मला क्रीम द्या, हे द्या. Cream द्या. हे प्रोडक्ट सगळे केमिकल वाले असतात. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला पण सांगतो केमिकलचे प्रोडक्ट वापरायचे नाही. वापरलं की स्किनला प्रॉब्लेम होतो, इन्फेक्शन होतं, काही बी होतं, काय होतं. काहीतरी वापरावं मग त्याच्यामुळे लागत ते होतं. ना. आणि मी तुम्हाला सांगतो केस आहे ना, केस त्याच गोष्टीमुळे माझे गळाले. ते माझ्यासारखे केस कोणाचेच नव्हते. कांदा लावत होते. कांदा नव्हता लावत कांदा मी, वॅक्स लावतो तुम्ही. काय वॅक्स म्हणजे? ते हेअर जेट असे उभ्या करायसाठी येत ते हा, केस straightening. उभा स्ट्रेटनिंग साठी केस एकसाठी उभा येतात करायचं, उभा हा करत होते का? उभा करीत होतो मी केस. त्याच्यामुळं ते केस गळायचा विषय झाला माझा खूपच जास्त. आणि बाकी आता आणि डोळ्याचा विषय तर लॅपटॉपमुळे डोळे दुखतात माहिती आहे. त्यामुळे हा मस्त ब्लू चष्मा कट लागला. ग्लास वापरतो. आणि हा नंबरचा चष्मा आहे नाही, बघा, हा. नंबरचा चष्मा आहे, तुम्हाला दिसत असेल. मला पण लागलं चष्मा. तू व्हिडिओ काढणार आहे का नाही काढणार? काढणार आहे मी उद्यापासून लवकर उठून 5 वाजता. ब्लॉग काढणार आहे का नाही सांग. काढणार ना. काढणार ब्लॉग vlog. काढायचा, कारण सगळ्यांना तुमचे व्हिडिओ बघायला काढणार मी आवडते. ब्लॉग काढणार मस्त. सगळ्यांना व्हिडिओ बघायला आवडते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाळाला तुम्ही घेऊन हां बाळाला घेऊन काढणार. हां. आणि आमचं बाळ झोपलेलं आहे इकडं. आणि हे बाळाचं तोरण बघा किती छान आहे. ते खेळायचं हं? खेळायचं ते तर. कधी काढणार व्हिडिओ? उद्यापासून उद्या काढणार. बघू आता यांचा उद्या कधी येतो. बाकी आता तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो दुकानात जाऊन. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगतो यांच्यासाठी मी काय काय नाही आणलेलं माहिती आहे तुम्हाला. सगळं काही आहे घरामध्ये. स्टँड आहे, माईक आहे, रिंग लाईट होती ती पण तोडून टाकली. कोणी तोडली? तुम्हीच तोडली तोडून ती? टाकली. रिंग लाईट होती ती पण तोडून टाकली. तुम्हीच तोडली ना? आणि मोबाईल पण आहे. तरी पण व्हिडिओ काढायचा नाही, व्हिडिओ घ्यायचा नाही. आणि प्लस तुम्हाला सांगतो यूट्यूबचं चॅनल सुद्धा मॉनिटाईज आहे, त्याच्यावरनं पण थोडीफार इन्कम येते. पण तरी पण तुम्हाला यांना असं काम मला करायचं वाटतं, आहे. मी आणि व्हिडिओ ह्यांना काढेन पण दुसऱ्याचे व्हिडिओ बघून मजा वाटते. अरे किती भारी व्हिडिओ आहे, किती भारी काय व्हिडिओ वाटतं मग माहिती का? मी जर व्हिडिओ काढला असताना असाचा विषय नसतो शिवानी. त्याच्यामुळे- पहिले तू ब्लॉग सोडले नाही का इंस्टाग्रामवर? मला सांगायला येतंय. 2-3 ब्लॉग सोडले नाही का इंस्टाग्रामवर? हा. मग मिनी मग तो- मग मिनी ब्लॉग सोडले ना तेव्हा. बाहेर स्वतःच्या आवाजामध्ये बोलून ब्लॉग सोडले ना. हम्म. बाहेर आणि आवडतात ना व्हिडिओ सगळ्यांना बघायला. असं बी नाही ना, सगळेजण छान छान कमेंट करतात. कुठलीही नेगेटिव्ह कमेंट नाही आहे व्हिडिओमध्ये. किती मस्त मस्त व्हिडिओ बनले जाते. मग आणि तुम्हाला शिवानी झोपेतून उठल्यासारखे वाटत असेल, पण कसं आहे लेकरामुळे हालत तशी झाली. आधी शिवानी कशी दिसायची तुम्हाला मी फोटो टाकतो, हे बघू शकता तुम्ही. इकडे कोपऱ्यामध्ये फोटो आता ते दिसतो. लेकरामुळे आणि आता असे शिवानी हालत बघा कशी झाली. दिसू शकते. हां जाऊ द्या. लेकरं. आता चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आलोच. आता मी मस्त बॅग भरलेली आहे माझी. आणि इकडे आमचं बाळ उठले आता झोपेतून. आणि आता मी चाललो माझ्या कामावरती. मस्तपैकी काम करायला जातो, काम बिम करतो मस्तपैकी. आणि मग तुम्हाला उद्या भेटतो. हे बघा. हां चल. आणि मला ते क्युरेटेच्याबद्दल नक्की सांगा, कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. व्हिडिओ आता शिवानी म्हणली की उद्या व्हिडिओ नीट काढणार आहे म्हणून उद्यापासून. तर बघू आपण काय करते काय नाही तर त्यावरती. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आता एवढाच होता व्हिडिओ. आता मी एंड करतो. आणि मला विचारलं होतं सगळ्या जणांनी की मी याला बाई बाई का म्हणतो. पण मी आता नाही म्हणणार त्याला बाई बाई, लाडाने. लाडाने म्हणतो तुम्ही. आणि ना आवडतं म्हणजे विषय काय होता माहिती का? थांबा तुम्ही दोघं सरकारी वाजलो, मला बोलू दे. हे काच क्लीन नाही, घाण झालेलं सगळा. तर विषय असा होता की हे मागचे फोटो दिसतात तुम्हाला, मधला. हे मधला फोटो. तर मधला फोटो लावताना मला असं वाटत होतं की मला मुलगी होईल, पण मला त्या मुलगी होईल पण नाही झाली. मग ठीक आहे, मग मी आमच्या ह्या बाईलाच बाई म्हणतो त्याच्यामुळे. यालाच बाई म्हणायचं. हां त्यामुळं असा विषय होता तो. तर बाकी विषय आता नवीन एका व्हिडिओसोबत घेऊ. बाई झाली. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, छान छान राहा. आणि भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. चला.